गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे। आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते, म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरुपूजन देखील केले जाते। भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते। गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात, कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान संपूर्ण जगासमोर उघड केले। व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्य गुरु समजले जाते। व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला। महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते। तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते आणि गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं। पूर्वीच्या काळी शिष्य गुरूंकडे आश्रमात राहत असत। त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुगृही राहत असत। ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे। ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे। आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली, मात्र गुरूंकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे। जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही गुरूंकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात। ही गोष्ट झाली गुरूंची, पण आपल्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी घेणारे, आपला आध्यात्मिक विकास साधणारे, आपल्याला अंतर्बाह्य संरक्षण देणारे असतात ते म्हणजे आपले सद्गुरू। सद्गुरू, प्रत्येकाचे सद्गुरू हे वेगवेगळे असू शकतात। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद कसं द्यावं किंवा त्यांचं गुरुपद आपण कसं स्वीकार करावं, गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थ महाराजांचं पूजन कसं करावं, काय सेवा कराव्या, जर आपल्याला केंद्रात जाणं शक्य होत नसेल, केंद्रात जाऊन गुरुपद घेणं होत नसेल, तर घरच्या घरी महाराजांना गुरुपद कसे द्यावे याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे। अज्ञानाकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारे आपले गुरु असतात। गुरुच असतात जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी मार्ग दाखवतात। प्रत्येक संकटातून तारून नेण्याचे सामर्थ्य हे आपल्या गुरुमध्ये असते। त्यामुळे संसारामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे। साधारण मनुष्य वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलेले ज्ञान ग्रहण करू शकत नाही आणि त्याचमुळे परमेश्वरांनी निर्मिती केली आहे ती गुरूंची। गुरु हे आपल्याला अंतर्बाह्य पवित्र करतात, अंतर्बाह्य निर्मळ करतात, आपल्या मनातील मलिनता दूर करून आपल्याला सत्कर्माकडे घेऊन जातात। गुरु म्हणजे आपला आध्यात्मिक, त्याचप्रमाणे संपूर्ण आदिभौतिक विकास करतात। त्यामुळे गुरूंविषयी कृतज्ञता दर्शवण्याचा एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आणि याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या गुरुला भजलं नाहीत किंवा गुरूंचे आभार मानले नाहीत, तर ती गुरुपौर्णिमा काय कामाची। त्यामुळे आजच्या येणाऱ्या ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला स्वामी महाराजांच्या काय सेवा करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। असं म्हणतात की एक वेळेस जर आपल्याकडून हरिहरांची उपेक्षा झाली तर ते आपल्याला क्षमा करतात, परंतु आपल्या गुरूंची उपेक्षा आपल्याकडून होऊ देऊ नये। गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून वेगवेगळ्या सेवा आणि उपासना सर्व भक्त मंडळी करतच असतात।
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृत अशा विविध सेवा प्रत्येक सेवेकरी हा करत असतो. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठावे, शुचिर्भूत होऊन प्रथम आपल्या देवांची षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करावी. त्यानंतर स्वामी महाराजांना एका विशेष आसनावर बसवून किंवा तांब्याच्या ताटात किंवा पितळेच्या ताटामध्ये बसवून त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण अभिषेक करावा. कारण गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला या दिवशी आपण स्वामींची अभिषेकाची सेवा देखील करू शकतो. गुरुपौर्णिमेच्या महत्त्वाच्या दिवशी आपल्याला स्वामींचे म्हणजेच आपल्या गुरूंचा अभिषेक करायचा आहे. तो अभिषेक म्हणजे सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन, त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप, गणपती अथर्व शीर्ष वाचन, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, गायत्री मंत्र 24 वेळेस किंवा 11 वेळेस, 21 श्लोकी पवमान सुक्त जे आर्थिक प्रगतीसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते, आणि श्रीरामरक्षा स्तोत्राच्या 9व्या श्लोकापर्यंत आपल्याला वाचन करायचे आहे. हे संपूर्ण स्तोत्रमंत्र पठण करत असेपर्यंत आपल्याला महाराजांना अभिषेक पात्राने अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक आपण शुद्ध पाण्याने आणि गुलाबजल मिश्रित शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने देखील करू शकतो. ज्याप्रमाणे आपला भाव असेल किंवा ज्याप्रमाणे आपल्याकडे साधनांची उपयुक्तता असेल त्याप्रमाणे आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. आपण शुद्ध पाणी ज्यामध्ये आपण गुलाबजल मिक्स केलेला आहे त्या पाण्याने अभिषेक करणं अतिशय उत्तम. अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ करून त्यांना हिना अत्तर, स्वामींच्या आवडीचे हिना अत्तर अर्पण करावे. केशर मिश्रित गंधकाने तिलक करावे. त्यांना वस्त्र अर्पण करावे. आपल्या सभोवती असणारी फुले, यामध्ये जर गुलाब, झेंडूची फूल किंवा इतर सुवासिक फुले यांचा अवश्य समावेश करावा. कारण महाराजांना झेंडू आणि गुलाब अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे केवड्याचे फूल देखील स्वामींना अतिशय प्रिय आहे. यापैकी जे फूल आपल्याला मिळतील ते फुलं आपल्याला महाराजांना अर्पण करायचे आहेत. अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाचे पवित्र जल आपल्या हातामध्ये आपण घेऊन अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री गुरु श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धारायाम्यहम शिरसाम धारायाम्यहम हा मंत्र म्हणून आपल्याला हे अतिशय पवित्र असे तीर्थ प्राशन करावे. त्याचप्रमाणे घरातील सर्व सदस्यांना देखील द्यावे. ही झाली अभिषेक सेवा. याशिवाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची उद्बत्ती सेवा किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण एका बैठकीत पूर्ण करू शकता, किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी सप्तशती या ग्रंथाचे देखील पारायण करू शकता. याशिवाय आपल्याला स्वामींसाठी काहीतरी विशेष सेवा करायची म्हणजे आपण नैवेद्य सेवा देखील स्वामींसाठी करू शकतो. स्वामींना आवडीचे पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी, बेसनाचे लाडू, कांदा भजी त्यांच्यासाठी बनवून त्यांना नैवेद्य अर्पण करावा. जर तुम्हाला शक्य नसेल तर कुठल्याही शाकाहारी अन्नाचा गोडाचा नैवेद्य महाराजांना अर्पण करावा. यामध्ये श्रीखंड पुरी असेल तर अतिउत्तम. अशा प्रकारे संपूर्ण आपापल्या शक्यतेनुसार आपापल्या सोयीनुसार आपल्याला गुरुपौर्णिमेचं पूजन करायचं आहे. आता प्रश्न राहिला, गुरुपद कसे घ्यावे? तर गुरुपद घेण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जायचे आहे. केंद्रामध्ये जाताना 1 नारळ, दक्षिणा, सुपारी आणि 1 गुलाबाचे फूल आपल्याला घेऊन महाराजांसमोर नारळाची शेंडी महाराजांसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहायचे आणि महाराजांना आपण आतापर्यंत ज्या काही चुका केल्या आहे
त्या चुकांसाठी क्षमा मागायची. मी जीवनामध्ये ज्या काही चुका केल्या असेल, कोणाचे मन दुखावले असेल, माझ्याकडून न घडणारी, न करावयाची अशी चूक कामे झाली असतील, न खाण्यासारख्या गोष्टी खाल्ल्या असेल, अभक्ष्यभक्षण केले असेल, या सर्व गोष्टींसाठी महाराजांना माफी मागायची. कोणाचे मन दुखवले असेल, कोणाचे अंतःकरणाचा तळतळाट मला लागला असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी महाराजांना क्षमा मागायची आणि महाराजांना आपले संपूर्ण जीवन अंतर्बाह्य शुद्ध करण्यासाठी मनोमन आणि कळकळीची प्रार्थना करायची. महाराजांना मनोमन विनवणी करायची की मी आजपासून आपले गुरुपद घेतो आहे. मी आज संपूर्ण आपल्या स्वाधीन झालो आहे. आपण माझ्या कुटुंबाचा सर्व योगक्षेम चालवावा. आमच्याकडे संपूर्ण लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे माझे व माझ्या कुटुंबाचे अंतर्बाह्य संरक्षण करावे, अशी मागणी महाराजांना करावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्याही स्वतःच्या ऐहिक इच्छा मागण्यासाठी गुरुपौर्णिमेची सेवा करू नये. तर गुरुपौर्णिमेची सेवा हा महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, महाराजांची दिवसेंदिवस आपली महाराजांवर एकनिष्ठा वाढावी, महाराजांवरचा विश्वास वाढावा. त्याचप्रमाणे महाराजांची सेवा, गुरुसेवा आपल्याकडून घडून यावी, आपला आत्मिक तसाच आध्यात्मिक विकास व्हावा, अशी मनोमन महाराजांना प्रार्थना करावी. अशा प्रकारे आपल्याला गुरुपद धारण करायचे आहेत. आता प्रश्न आहे, गुरुपद घेतल्याने काय होते? तर गुरुपद घेतल्याने आपण आपल्या स्वामी महाराजांशी, म्हणजे आपल्या स्वामी रूपी गुरूंशी आपण एकनिष्ठ होतो. दरवर्षी गुरु केल्याने आपण आपल्या गुरूंच्या वरच्या वर्गामध्ये समावेश करतो आणि आपली आत्मिक प्रगती तर होतेच, याशिवाय आपली आध्यात्मिक प्रगती होऊन आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि महाराजांना आपले अंतर्बाह्य संरक्षण हे करावेच लागते. तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येणाऱ्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच 21 जुलै 2024 रोजी तुम्हाला यातील ज्या ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही अवश्य करा आणि आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर येथे व्हिडिओचा शेवट करते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.